नमस्कार मित्रांनो, एका अधिकाऱ्याची कल्पना करा जो तिथे जातो तिथे धडाकेबाज कारवाई करतो, नियम मोडणाऱ्यावर कारवाई करतो, पण त्याच वेळी त्याची वारंवार बदली होते तरी तो थांबत नाही. महाराष्ट्रात अशा अधिकाऱ्याचं नाव घेतलं जातं तुकाराम मुंडे. सध्या तुकाराम मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, कारण त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभाग म्हणजेच FDA चा पदभार स्वीकारतात राज्यभर कारवाईचा धडाका लावला. पण प्रश्न असा आहे की तुकाराम मुंडे नेमके कोण आहेत? त्यांना 21व्या वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल 25 वेळा बदली का झाली आणि तरीही ते प्रत्येक वेळी पुन्हा नव्या जोमाने कामाला का लागतात? चला जाणून घेऊया. मित्रांनो, नोव्हेंबर 2017 पुणे महानगरपालिकेच्या सभेत एक प्रसंग घडला. PMPLचे व्यवस्थापकीय संचालक असलेले तुकाराम मुंडे एका बैठकीतून अर्धवट बाहेर पडले. दुसऱ्याच दिवशी त्यांची करारी चेहऱ्यांचा फोटो वृत्तपत्रित पहिल्या पानावर झळकला आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या सुरू झाली. पण त्याचा प्रवास इथून सुरू झालेला नाही. ऑगस्ट 2005 आजपर्यंत तुकाराम मुंडे यांची तब्बल 25 बदल्या झाल्या, म्हणजे सरासरी दरवर्षी एकापेक्षा जास्त बदली. काही काळ तर एका वर्षात 2 ते 3 वेळा बदली झाल्याची घटना घडल्या. बार्शीमध्ये तहसीलदार असताना अधिकृत बांधकामावर कारवाई केली. देगलूर, वाशिम, नागपूर, नवी मुंबई, पुणे आणि नाशिक अशा अनेक ठिकाणी त्यांनी नियमबाह्य कामावर कठोर कारवाई केली. त्यामुळे अनेकदा राजकीय वाद निर्माण झाली, पण मुंडे यांची कार्यपद्धतीत मात्र बदलली नाही. त्यांचा एकच नियम आहे, नियमात बसत असेल तर ठीक, नाही तर कारवाई निश्चित. 2020 नागपूर महापालिकेत कोविड काळातही त्यांनी अनेक कठोर निर्णय घेतले. PMPL मध्ये असताना 158 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले, 13 निरीक्षक निलंबित करण्यात आले आणि अनेक ठेकेदारावरती कारवाई करण्यात आली. नवी मुंबईत बेकायदेशीर बांधकामावर हातोडा चालवला, यामुळे अनेक लोक नाराज झाले, पण सामान्य नागरिक मात्र त्यांच्या पाठीशी उभे राहिले. इतकंच नाही तर सोशल मीडियावर सेव्ह तुकाराम मुंडे सारख्या मोहिमी चालवल्या गेल्या, कारण लोकांना वाटत होतं की प्रामाणिक अधिकारी वारंवार बदलले जात आहेत. आता 2026 तुकाराम मुंडे FDAचे आयुक्त झाले आणि पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसात त्यांनी राज्यभर मोठ्या प्रमाणात धाडी टाकल्या. भेसळयुक्त तूप, खवा, बनावट औषधे, गुटखा आणि पान मसाल्यासाठी जप्त करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसात 33 जणांना अटक करण्यात आली असून 24 FIR दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींनाही इशारा देण्यात आला आहे. मुंडे यांनी नागरिकांसाठी टोल फ्री हेल्पलाईन आणि मोबाईल ॲप सुरू करण्याची तयारी दर्शवली, म्हणजेच पुढील काळात FDAची कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, गेली 21 वर्षे एक गोष्ट कायम दिसते, तुकाराम मुंडे जिथे जातात तिथे कारवाई होते, वाद होतात, बदली होते, पण ते थांबत नाहीत. त्यामुळे आजही अनेक जण त्यांना महाराष्ट्रातील सर्वात सक्त आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांपैकी एक मानतात. आता तुम्ही सांगा, महाराष्ट्रातील तुकाराम मुंडे यांच्यासारख्या कठोर अधिकारी जास्त प्रमाणात हवेत का, की अशा अधिकाऱ्यामुळे प्रशासन आणि राजकारण संघर्ष वाढतो? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रोचक आणि माहितीपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.